कारलं कडू आहे म्हणणारे सुद्धा मागून मागून खातील आणि शेवटी बोटं चाकत राहतील, अशी भन्नाट चवीची ही कारल्याची चटणी होती. तुम्हालाही करायचे? चला मग पाहूया. पाव किलो कारले स्वच्छ धुवून चिरून घेते आणि त्याच्यातल्या बिया ज्या आहेत, ज्या जून असतील तर काढू शकता, ना तर तशाच ठेवल्यात तरी चालेल. वाटीभर तेल घेतले, गरम झालं कडकडीत. त्याच्यामध्ये सगळी चिरलेली कारल्याचे काप घालायचे आहेत आणि मीडियम टू हाय फ्लेमवरती ह्या कारल्यांना तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे. नुसतं भाजून घ्यायचं नाही बरं का, चरचरीत कारल्याच्या कापा मऊ पडून पुन्हा क्रंची होईपर्यंत भाजायच्या आहेत. जास्त हाय फ्लेमसुद्धा करायची नाही, नाहीतर कारलं वरून करपेल आणि आतून तसंच कच्चं राहील. कारलं लगेच भाजण्यासाठी अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे, म्हणजे आपल्या कारल्याला भाजण्यास मदत होते. आता हे कारलं उलटं पुलटं करायचं आहे. मीडियम टू लो फ्लेम करायचे या स्टेजला मीठ टाकल्यानंतर आणि छान असं हे भाजून घ्यायचं आहे. कुरकुरीत आणि क्रंची वाटलं की काढून घ्यायचं आहे आणि त्याच तेलामध्ये 1 वाटी शेंगदाणे पुन्हा फ्राय करून घ्यायचे आहेत. त्याच्यामध्येच मूठभर लसूण टाकलेला आहे, ज्याने चटणीला भन्नाट चव येते. आता हे सोबत सगळं भाजतानाच कढीपत्ता सुद्धा याच्यातच टाकते. थोडासा कढीपत्ता ओला असेल तरी चालेल, माझ्याकडे सुका होता तो टाकला तरी चालेल. आता हे सगळं छान भाजल्यावर काढून घ्यायचं आहे. 4-5 मिरच्या आहेत, ह्या कमी तिखट आहेत म्हणून थोड्याशा 2-3 जास्त टाकलेल्या तशा फ्राय करून घ्यायच्या आहेत. आता हे सगळं भाजलेलं जिन्नस आहे एकत्र मी एका ताटामध्ये काढलेलं आहे, जसं तुम्हाला हे पाहायला मिळते. मिक्सरच्या भांड्यामध्ये हे घालायचं आहे. आता ह्याच्यामध्ये आपल्याला हा कोल्हापुरी मसाला आहे, 2 चमचे चवीनुसार मीठ, थोडीशी चाट मसाला आणि हळद टाकायची आहे. वरून लिंबू पिळायचा आहे, चमचाभर गूळ, खट्टा मिठा टेस्ट यावा म्हणून. आणि हे मिक्सरला जाडसर भरडून घ्यायचं आहे. या पद्धतीने हे मिक्सरला बारीक केल्यानंतर जास्त बारीक न करता जाडसर ठेवायचं आहे. त्याला मस्त तडका देऊया, ज्यामुळे ह्या फोडणीमुळे आपल्या चटणीला अजून छान टेस्ट येते आणि खूप दिवसही टिकते. तर बघा 2-3 चमचे राहिलेलंच तेल वापरलेलं आहे कारलं तळल्यानंतरचं. जिरा, मोहरी, हिंग टाकून फोडणी द्यायची आहे आणि ही चरचरीत फोडणी ह्या चटणीवरती घालायची आहे. आहा हा, काय खमंग याचा सुगंध सुटलाय. ही चटणी तुम्ही भाकरीसोबत, चपातीसोबत, कशासोबतही एन्जॉय करू शकता आणि 8 दिवस टिकते बरं का. माझ्या घरी तर 2 दिवसात फस्त झाली ही चटणी. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. कारले न खाणारे सुद्धा अगदी कारल्याचे लवर्स होतील. कारला त्यांना प्रचंड आवडेल. फक्त पद्धत मात्र मी सांगितलेली आहे तशीच ठेवा. तुमच्या आवडीप्रमाणे भाकरी, चपाती, मसाले भात किंवा तोंडी लावायला सुद्धा ही चटणी तुम्ही देऊ शकता आणि खाणारे खरंच कौतुक केल्याशिवाय राहणार नाहीत. तर हा नवीन पदार्थ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. तुम्हाला आवडला असेल तर नक्की शेअर करा. व्हिडिओसाठी एक लाईक तो बनता आहे आणि असेच छान व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. इंस्टा पेज आणि फेसबुक फॉलो करा.